मराठी माणूस. ते वादग्रस्त वक्तव्य, काय प्रतिक्रिया? निशिकांत दुबे जे आहे त्यांची आजपर्यंत तुम्ही जर प्रतिमा बघितलं तर सातत्याने त्याची प्रकृती किती विकृत प्रकृती आहे सांगायची मला गरज नाही. त्यांची प्रवृत्तीच ती आहे, सातत्याने खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि वाद निर्माण करायचे समाजामध्ये. त्यासाठी त्यांनी निशिकांत दुबेंना ठेवलेलं आहे. संसद सुद्धा जर व्यवस्थित चालू असेल तर संसदेमध्ये काय म्हणतात शून्यकाल चर्चेच्या माध्यमातून कुठल्याही एका बहाण्याने उभं राहायचं आणि संसदेचं वातावरण सुद्धा त्या ठिकाणी जे आहे विस्कळीत करण्याचं काम जर कोणी करतं तर त्याचं नाव निशिकांत दुबे आहे. दुर्दैवाने त्यांना लोकांनी खासदार म्हणून निवडून आलेले, त्यांना कळलं पाहिजे की त्यांची जबाबदारी काय. एक खासदार असलेल्या व्यक्तीने जबाबदार वक्तव्य केली पाहिजेत. ज्यांचं सरकार आहे केंद्रात आणि राज्यात त्यांच्याकडून ज्यावेळी अशा स्टेटमेंट येतात ना त्यावेळी कुठेतरी जनतेने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता. यांची मानसिकता कुठली आहे, यांना काय भांडणं लावायची. आणि स्पेसिफिकली मला बोलायचं आहे त्यांना त्या ठिकाणी जो वाद निर्माण केला, आता मी या जाणार इथे भाषण केलं, हा महाराष्ट्रामध्ये वाद असू शकतो का? ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषा ही सगळ्यांची अस्मिता आहे. महाराष्ट्रामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मराठीचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे आणि अशा वेळेला याच्या मातीत मराठीचा सुगंध आहे. हिंदीच्या बाबतीत बोलाल तर हिंदी पाचवीपासून विद्यार्थ्यांना शिकवलीच जाते. महाराष्ट्र तर इतकं पुरोगामी राज्य आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर मुंबईमध्ये बघाल तर तेलुगू, तमिळ, उर्दू, कन्नडा आणि हिंदी मीडियमच्या शाळांना अनुदान दिलं जातं. म्हणजे महाराष्ट्र हा सगळ्या भाषांचा, सगळ्या लोकांचा सन्मान करण्याचं काम करतं. आणि त्याचबरोबर मराठी ही भाषा जी आहे ती मराठी भाषा जी आपली आहे ती बोलली गेली पाहिजे, कारण ती मातृभाषा आहे. त्याच्यामध्ये मुलांना शिकवलं की मुलांना लवकर कळतं. म्हणून आम्ही निर्णय घेतला होता की सर्व मंडळांच्या शाळांमध्ये जे आहे ते मुलांना ह्या तऱ्हेचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. दुर्दैवाने सातत्याने भाजपच्या, मी काल आशिष शेलारांच्या वक्तव्यावरती उत्तर दिलं, आज निशिकांत दुबेच्या वक्तव्यावर उत्तर देते. हे का चाललंय हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. हा वादाचा मुद्दा असू शकतो का? जर हा वादाचा मुद्दा असेल तर मला एक गोष्ट त्यांना विचारायची, तुमचं राज्यामध्ये सरकार आहे, देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय आहे? एका ठिकाणी देवेंद्र फडणवीस सांगतात की काय दुराग्रह नसला पाहिजे, हे नसला पाहिजे. मग तुमचेच लोक दुराग्रह निर्माण करण्याचं काम करतात तर त्यांना आपला देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा आवरलं पाहिजे. त्यांनी एवढंच नाही तर त्यांनी म्हटलं की जर अशा पद्धतीचा हा वाद कायम राहिला तर आम्ही दिल्लीमध्ये आल्यानंतर मराठी लोकांना पटकू, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. नाही, असं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार आहेत? महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाला मराठीच्या अस्मितेबद्दल आदर आहे. जर अशी वक्तव्य होतात तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं याच्याबद्दल वक्तव्य काय आहे आणि ते कुठली कारवाई करणार आहेत मला बघायचं निशिकांत दुबेंच्या विरोधामध्ये. त्यांनी त्वरित त्याच्यावरती ज्या प्रतिक्रिया दिली पाहिजे. अशा तऱ्हेने बेजबाबदार वक्तव्य जी केली जातात या बेजबाबदार वक्तव्याच्या मागे कोणाचा खेळता घरी आहे हे पण माहिती करून घेतलं पाहिजे. हा वाद का निर्माण केला जातोय मला सांगा ना. महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये हा वाद कधी नव्हताच. हा वाद का निर्माण केला जातोय जरा बोला. आता बाजूला मी गेले वीरशैव संत कक्कय्या आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीमध्ये वचन कोणी दिलं? राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिलं. मग का नाही पूर्तता झाली? म्हणजे तुम्ही लोकांना लाडकी बहीण सांगितलं, तुम्ही आर्थिक विकास महामंडळ बोललात, तुम्ही हे करू ते करू, राजकारणाची आश्वासनं दिली इलेक्शनच्या वेळेत आणि आज काही करत ना तुम्ही. ह्याची उत्तर द्यायला प्रश्न काहीच येत नाही त्यांना. त्यामुळे दुर्दैवाने महत्वपूर्ण प्रश्नाला वाचा देण्यासाठी ही मीडियम आहे. मला असं वाटतं हा वाद उगाचच पेटवण्याचं काही मंडळी काम करत आहेत. मराठी माणसं असतील किंवा इतर मराठी, सगळे मराठी बोलतात, महाराष्ट्रात राहतात, मराठी बोलतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.